छान उकळून घट्ट झालं आहे वरण। आता मी ह्याला बंद करते। वरण रेडी आहे आपलं। मी हे काढून घेते कशात तरी। तुरीची डाळ स्वच्छ धुवून आता मी यात पाणी घालते। लागेल तेवढं पाणी घालते आणि हे धुवून चिरून ठेवलेलं घोळ आहे हे सुद्धा मी यातच घालते। डाळीबरोबर शिजलं तर ते छान शिजतं। हळद आणि थोडंसं हिंग घालून आता हे डाळ छान शिजवून घ्यायची। एकदम मऊ झाली पाहिजे आणि एकजीव झालं पाहिजे डाळ आणि जो घोळ घातलेला आहे तो। डाळ चेक करून घेऊया शिजली आहे की नाही छान। हे बघा डाळ छान शिजली आहे। मी ह्याच्यानेच घोटते ह्याला छान। चिंच गूळ दोन्हीही घातलेलं नाही कारण पानं चांगली आंबट आहेत। आता ह्याला फोडणी करून घेऊया। तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं की यात मोहरी फुटली की थोडंसं जिरं, एक लहान कांदा, कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की हिरवी मिरची आणि आलं, हिरवी मिरची आणि आलंही छान परतायचं आहे। हे थोडंसं परतलं की कढीपत्ता, सुकी मिरची आणि ओवा, अगदी पाव टीस्पून ओवा घातली आहे मी यात। ओवा नक्की घाला, ओवा स्किप करू नका। ओव्याने या वरणाला खूप छान चव येते। हिंग, हळद, हे सगळं परतून घ्यायचं आहे छान। आता मी यात शिजलेलं जे वरण आहे ते घालते। आता हे छान मिक्स करून घेऊन याला छान एक उकळ आणू द्यायची आहे। लसूण सुद्धा घालू शकता, मी इथे लसूण स्किप केलेले आहे। मीठ अगदी चवीनुसार मीठ नंतर टेस्ट करून ॲडजस्ट करता येतं। पाण्याची क्वांटिटी बघून ॲडजस्ट करायचं। हे जनरली थोडंसं घट्टच ठेवायचं वरण। आता ह्याला उकळू देते मी, छान उकळावं हे मध्यम आचवर। छान उकळून घट्ट झालंय वरण। आता मी ह्याला बंद करते। वरण रेडी आहे आपलं। मी हे काढून घेते कशात तरी।